एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. चला, फायनली दुसऱ्या दिवशी मी सकाळी सकाळी देवघर क्लिनिंग करायला घेतलं. डीप क्लिनिंग केलं, ज्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये काही शेअर केला नाही आहे. त्यानंतर इथलं घरातली मंडळींना उठवलं, कारण की यांना अजिबात लवकर आंघोळ करायची नसते. सुट्ट्या असल्या की हे असंच चालतं, पण तोपर्यंत काही आपण आपली कामं थांबवत नाही. म्हणून इकडे यांचं खेळणं चाललं होतं. तोपर्यंत म्हटलं माझी जी काही कामं आहेत ना ती करून घेऊया. सगळ्यात पहिले तर मिस्टरांनी जे आंबे आणून ठेवले होते, आमच्याकडे मस्त असे पूर्ण कॅरेट भरून आंबे मिळतात आणि त्यांच्यासोबत आम्हालाही आंबे खायला खूप आवडतात. म्हटलं चला, पिकले, घरात एवढा आंब्यांचा वास येत होता, म्हटलं हे नक्कीच पिकलेले असणार, म्हणून काढले. आणि आंबे कोणाला आवडत नाही, त्यामुळे मुलांची इथं लुडबुड तुम्ही बघू शकतात. सो एवढा सुंदर आंब्यांचा वास येत होता ना, म्हटलं आता आंब्यांचं काय काय बनणारच आहे. अर्धे आंबे ना, म्हणजे 2 कॅरेट आहे, हे अर्धं कॅरेट आहे, जे अर्धं संपलं आहे पिकलेलं. पण यातले काही असं वाटतंय की खराब झाले आणि काही खूप एक्स्ट्रा झालेत, म्हणून ते मी इथे काढून ठेवत होते. आणि 1 कॅरेट जे आहे ते आत्ता पिकत घातलं आहे. सो अशा पद्धतीने भरपूर आंबे आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात आणि एवढी मजा असते ना. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंबेच काय, तर तुम्ही टरबूज, खरबूज, त्याचबरोबर चिक्कू आणि त्यानंतर कोकोनट, म्हणजेच आपलं नारळ, उलं नारळ, या सगळ्या गोष्टी असतात. आणि आंबे बघू शकतात. तर शिवांशचं येते मस्त कॅच खेळणं चालू होतं. थोडंसं मध्ये ऊन येतं आहे, थोडंसं वातावरण बदलतं आहे, अचानक पावसाचंही वातावरण होतं आहे. पण म्हटलं आता सीझन आहे तर मस्त अशा आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून खाऊया. आणि आता असंही गाव फिरणं झालं आहे सगळं. आता जितक्या सुट्ट्या बाकी आहे तितक्या आपल्या घरीच असणार आहे. सुट्ट्या आहे मुलांना, त्यामुळे घरातलीच कामं आणि मुलं सांभाळणं, याच्या व्यतिरिक्त आता ऊन पण इतकं आहे तर आपण काही बाहेर पण जायचं नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला, जी छोटी मोठी जी वेळखाऊ कामं आहे आणि ज्याने कचरा होणार आहे ती कामं आधी करून घेऊया. जसं की आंबे वगैरे सगळंच साफ करायचं होतं, ते झालं. त्यानंतर भाजी निवडून घ्यायची होती, तीही करून घेतली. म्हणजे त्यानंतर मला बाकीची जी क्लिनिंगची कामं आहे ती करता येईल. आणि तुम्ही बघू शकतात की आधी मस्त ऊन होतं आणि त्यानंतर पुन्हा आभाळ भरून आले आणि पूर्ण सावली आली. असं वाटतं की पाऊस वगैरे पडतो की काय. चला, तसं तर होत नाही आहे. मध्येच ऊन येतं आहे, मध्येच आभाळ भरतं आहे. आणि मुलांची बळजबरी करून इथं दोघांची आंघोळ झाली, तोपर्यंत माझी भाजी निवडून झाली होती. आता फरशी क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर आम्हाला नाश्ता करायचा होता. हे सगळं करता करता बरोबर 11 वाजतात. कधी आमचा नाश्ता पहिले 9 वाजता होत होता, जो आता सुट्ट्या लागल्यापासून त्याला 11 वाजतात आणि जेवणाला तर 2 वाजत असतात. सो त्यांच्यावरही चिडचिड करून काहीही उपयोग होत नाही, कारण की त्यांना मग पटापट आवरलं तर त्यांचा वेळ ते कुठे घालवणार. त्यामुळे मस्त असं निवांत ही सगळी कामं चाललेली असतात आणि दोघांचं खूप छान जमतं. मध्येच खूप भांडतात, खूप एकमेकांना मारतात आणि कधी कधी एकमेकांची काळजीही घेतात. त्यामुळे ते दोघं असले ना की दुसरं कोणाची त्यांना गरज पडत नाही. मस्त टी व्ही वगैरे बघतील, एकमेकांचं काहीतरी करतील, असं छानसं त्यांचं दोघांचं रुटीन असतं. आणि माझं आपलं आपलं काम चाललेलं असतं. सो आता फरची पुसून घेते आणि त्यानंतर तुम्ही ब्लॉग बघत राहा. खूप छान छान गोष्टी आहेत पुढे. नाश्ता झाल्यानंतर सगळ्यात पहिले कपडे वॉश करून घेतले. आणि जे तुम्ही येलो शर्ट बघताय, जसं लग्न झालं आणि मी इकडे आले तेव्हापासनं रोज हे येलो शर्टला हळदीचे डाग लागलेत. आणि त्याला एकच ऑप्शन आहे, हळदीचे डाग आपोआप येलो होतात. ते म्हणजे त्या निरमा वगैरे काहीही भिजवलं नाही तरी येलो शर्ट आहे, तरीही येल्लो कलरचे डाग जे रेड झाले, त्यामुळे त्याला एकच ऑप्शन होता की रोज पाण्यात टाकून तो उन्हात वाळवत घालायचा. आणि आता 80% तरी तो डाग कमी झाला आहे.
त्यामुळे ना मी सध्या हेच काम चाललं आहे की जे येल्लो कपडे आहेत ज्याला हळदीचा डाग लागला रोज उन्हात वाळत घालते आणि त्याचबरोबर बाकीचे कपडेही वॉश करून घेतले. देवघर क्लीन केलं होतं त्यामुळे देवघरातलेही कपडे होते बऱ्यापैकी, देवांचं आसन होतं ते सगळं वॉश करून ठेवलं. आणि असंही तुम्हाला सांगितलं की दुपारचं जेवण आमचं लेट असतं त्यामुळे मग सगळं बाकीचं निवांत होणार असतं आणि मी जेवण पण लेटच बनवते. गावाला जाऊन आले होते त्यामुळे सगळ्यांचे टॉवेल वगैरे हे सगळं आज वॉश करायला होतं. आणि महत्त्वाचं काम असं कमी असलं की या दिवशी अशीच आपण छोटी मोठी कामं काढत असतो जी प्रत्येक हाऊसवाईफ करते. सो चला. हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर पुन्हा एकदा डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जसं कालचा ब्लॉग बघितला माहेरवरनं मी आलेले, त्यानंतर बऱ्याच गोष्टी केल्या आणि आज वातावरण थोडंसं पावसाचं आहे, थोडंसं उन्हाचं आहे, त्यामुळे चाललं आहे आपला हळूहळू काम. अजून स्कूल चालू नाही आहे तोपर्यंत बऱ्याच अशा पेंडिंग गोष्टी आहेत ज्या आपण करून ठेवणार आहोत, पावसाच्या आधीच्या आहे. आणि आजच्या दिवसात काय काय शेअर करते तेही तुमच्यासोबत तुम्हाला समजेलच. आणि हो, मस्त अशी आंब्याची एक रेसिपी करणार आहे, तीही तुमच्यासोबत शेअर करायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, मुलांची आंघोळ झाली आहे, बाहेर गेलेत ते खेळायला. माझं घरातलं सकाळचं बऱ्यापैकीचं काम झालं आहे, जेवण बनवणं बाकी आहे. बघूया अजून काय ठरतं आहे पुढे, ते दिसेलच. त्यानंतर आमचं गावात काम होतं आणि एवढी गरमी, भयानक गरमी आहे. आणि काम असं होतं की म्हणजे डेली यूजसाठी कॉटनमध्ये काही ड्रेस बघायचे होते. म्हणजे 2 ते 3 ठिकाणी आम्ही बघितलं. सलवार कुर्ता भरपूर आहे माझ्याकडे, पण खूप जास्त गरम होत होतं आणि रोज गाऊन घालणं मला चांगलं वाटत नाही आहे, म्हणून म्हटलं काहीतरी आपण बघूया. तर तिथे कुठेही मला काहीही भेटलं नाही. शेवटी घरी आलो. काल मिस्टरांनी हे मस्तसे जांभूळ आणून ठेवले होते आणि हा रानमेवा, गावाकडे इतकी मजा असते आणि या सगळ्या गोष्टी खायची. सो भरपूर असे होते फ्रीजमध्ये ठेवलेले, मस्त वॉश केले आणि थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि खूप छान लागतात. जेवण झालेलं होतं, आता जेवणानंतर हे खायचं आणि पुन्हा मस्त अशी एक झोप काढायची, असं सध्या नॉर्मल रुटीन आहे. बरीचशी कामं पेंडिंग आहे पण ती सध्या मूडवर डिपेंड करता कामं कुठली करायची, कधी करायची, कारण की अजून स्कूल चालू व्हायला 15 दिवस बाकी आहे. तोपर्यंत सगळी कामं हळूहळू होऊन जातील. सो चला, तुम्ही पण मस्त अशी तुमच्याकडे जांभूळ यायला सुरुवात झाली असेल. खूप जास्त उन्हामध्ये ती येत नाही, म्हणजे जून लागायच्या आसपास असतात त्यावेळेस येतात. सो जे फळ ज्या सीझनमध्ये येते ना ते तुम्ही एन्जॉय करत जा, कारण की वेळ गेल्यानंतर ते काय आपल्याला परत मिळत नाही. सो चला, कुणाकुणाला जांभूळ खायला आवडतं तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, दुपारचा आराम झालाय आणि संध्याकाळचे वाजले 6. मुलं खेळताय बाहेर आणि जसं की तुम्हाला मी बोलले की आंब्यापासून काहीतरी बनवणार आहे. सो आता हे ना ओलं नारळ आहे, म्हणजे जे आपण पाणी पितो ना ते नारळ आहे, पण त्याच्यामधलं जे खोबरं आहे ना ते खूप जाडसर असं निघतंय. तर हे 2 नारळाचं काढलंय, तर म्हटलं ओल्या नारळाची आंब्याची वडी किंवा बर्फी तुम्ही काही म्हणू शकतात, तर ते मला बनवायचं आहे. तर चला रेसिपी शेअर करते. तर त्याआधी ना सगळ्यात पहिले हे जे बारीक दिसतंय ना ते मी कट करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला रेसिपी शेअर करते. आता मुलं इथे बाहेर खेळत होती त्यामुळे मीही मस्त हवेशीर येऊन बसले आणि त्यांच्याकडे लक्षही देणं होतं आणि मला जे खोबऱ्याची काप करायची होती तेही करायचं काम इथे चाललेलं होतं.
घरात बसून टीव्ही बघण्याची इतकी सवय झाली आहे की आता मुलांना बाहेर खेळायला पण कंटाळा येतो. उगाच बळजबरी करून मी यांना बाहेर काढलेलं आहे. आणि शिवांश आता सायकल चालवायचं देखील विसरून गेलाय आणि म्हणून मला इथं ओरडून त्यांना सांगावं लागत होतं की अरे खेळा थोड्या वेळासाठी बाहेर. चला इकडे एका याच्यामध्ये आमरस बनवून घेतला, मस्त नारळाचे काप करून घेतले. ओला नारळ नसेल तर तुम्ही जे आपण खिरापतसाठी डेसिकेटेड कोकोनट वापरतो किंवा नॉर्मल सुकलेलं खोबरं आहे ते वापरलं तरी चालेल. पण ही ओल्या नारळाची बर्फी ही खूप छान झाली होती. आणि यामध्ये मी दूध टाकून याची छान अशी फाईन पेस्ट केली. अजिबात काही राहिलं नाही पाहिजे. दूध वापरलेलं आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आणि जे आहे ना खाली सगळ्यात पहिले तूप टाकलं आणि मस्त अशी तुपावरती जे नारळाची पेस्ट केली होती ती छान पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे. यामध्ये आंब्याचा रस घालायचा, साखर आधी आंब्याच्या रसात पण घातली आहे, कमी वाटत असेल तर नंतर पण एक्स्ट्रा घालायची आहे. त्याचबरोबर छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर मी इथे ना थोडंसं टेस्ट येण्यासाठी मिल्क पावडर पण वापरलेली आहे आणि एकसारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे जेणेकरून ते लागणार नाही. अशा पद्धतीने पहिल्यांदाच मी हे आंब्याची बर्फी ट्राय करत होते आणि खूप सुंदर होईल असं मला वाटत होतं आणि तशीच झाली. ते एव्हरीडेचे 10 रुपयाच्या ज्या पुड्या मिळतात त्या मी 2 इथे टाकल्या होत्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं होतं. ही जी मी बर्फी बनवते ना याच्यासाठी आता मला भरपूर असा वेळ लागणार आहे, कारण की तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकतात. सो हे जे आहेत ना हे टोटली घट्ट झालं पाहिजे, जसं आपण पुरण बनवतो आणि त्यामध्ये असा चमचा उभा राहतो. सो हे सगळं होईल आणि त्यानंतर मग मला वाटेल त्यावेळेस मी ते थापणार आहे, जसं बर्फीचा आपण शेप देऊ शकतो तसं. सो आता हे करून घेते. तर इतकी कन्सिस्टन्सी येण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरतीच कन्सिस्टन्सी मी इथं हलवत होते आणि त्यावेळेस ते इतकं घट्ट झालं आहे जसं पुरण आपण घट्ट करतो. आणि आणखी मी 2-3 मिनटं करून घेतलं म्हणजे माझी जी बर्फी असणार आहे तिला व्यवस्थित शेप वगैरे देता येईल. आणि हे करता करता मला 7 वाजले होते. ड्रायफ्रूट्स असतील तर तेही तुम्ही यात ॲड करू शकतात. आता माझ्याकडे तसा ट्रे नव्हता, मग हे जे नैवेद्याचं ताट होतं त्याला मी तूप लावून घेतलं आणि त्यानंतर एकसारखा असा शेप देऊन त्यामध्ये थापू शकतात. बरेच जण याचे लाडू देखील बनवतात आणि जे काही आपल्याला डेसिकेटेड कोकोनट आहे ते वरतून थोडंसं गार्निशिंगसाठी पण लावू शकतात. अशा 2 पद्धतीमध्ये बनवू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही बर्फी जितकी अप्रतिम झाली होती ना, तर हे सारण जे होतं म्हणजे 2-3 बर्फ्या ज्या उरल्या होत्या, जशी आपण पुरणपोळी बनवतो ना तसं मी ते सारण पुरणासारखं त्यामध्ये भरलं आणि त्याची आंब्याची पुरणपोळी पण बनवली, जी पण अप्रतिम झाली होती. सो तुमच्या घरात जर बर्फी नसेल आवडली किंवा उरली असेल तुम्हाला वाटतं, आणि ही बर्फी ओल्या नारळाची असल्यामुळे ती जास्त दिवस टिकणार नाही आहे, म्हणून त्याची पुरणपोळी पण बनवता येते, जी की आमच्या घरात खूप जास्त आवडली. आणि बर्फीचा शेप पण बघू शकतात, खूप सुंदर झाली होती. आवडली असेल तर नक्की लाईक करा.